बँक निफ्टीचा चार्ट ऑन डेली टाईम फ्रेम आपल्याला दिसते की हा डेली टाईम फ्रेमवर एका रेंजमध्ये ट्रेड करत आहे आणि जसं आपण बघतोय की अजून इथे डाऊनवर्ड ट्रेंड अजून इथे थोडीशी गॅप आहे, म्हणजे 48,000पर्यंत हा डाऊनवर्ड ट्रेंड अजून कंप्लीट होणार आहे. 48,000 ही रेंज आहे, यापर्यंत हा डाऊनवर्ड ट्रेंड अजून असू शकतो. 5 मिनिटवर आपण याचं ॲनालिसिस कसं करणार आहे, तर आपण 5 मिनिटमध्ये टाईम फ्रेममध्ये जाऊयात. इथे आपण ॲनालिसिस कसं करणार आहे, तर उद्या ट्रेड करण्यासाठी आपण 5 मिनिट टाईम फ्रेमवर गेल्यानंतर ही एक रेड हा जो आजचा जो फॉल आहे, आजचा आणि कालचा जो फॉल आहे, त्याच्यानंतर आपण ही एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. ही ट्रेंड लाईन ब्रेक करून त्याच्यानंतर हा रिट्रेसमेंट टाईप इथे बनलेला आहे. त्याच्यानंतर हा रिट्रेसमेंटसुद्धा एका रेंजमध्ये झालेला आहे. जोपर्यंत ही रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण कुठलाही ट्रेड घ्यायचा नाही आहे. अपवर्ड साईडला ही रेंज जर ब्रेक झाली तर आपण इथे सीईसाठी जाऊ शकतो आणि जर डाऊनवर्डची ही रेंज जर ब्रेक झाली तर आपण हे डाऊनवर्ड जाऊ शकतो. हा डाऊनवर्ड ट्रेंड आहे जो 48,000पर्यंत आहे आणि अपवर्ड ट्रेंड जो फर्स्ट टार्गेट आहे ते 49,300पर्यंत आहे. सेकंड टार्गेट आहे ते 49,498पर्यंत आहे आणि जे लास्ट टार्गेट आहे ते 49,640पर्यंत आहे. तर उद्या जो आपण ट्रेड करणार आहे तो या दोन्ही ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटनंतरच करणार आहे. जर रेंजमध्ये आपण कोणताही ट्रेड घेणार नाही आहे, या रेंजच्या ब्रेकआउटनंतरच आपण ट्रेड घ्यायचा आहे.